नमस्कार मित्रांनो. राजकारणात मी का या प्रश्नाचं उत्तर खूप मोठं आहे. ते मी माझ्या काही एक दोन व्हिडिओजमध्ये डिवाइड करून द्यायला नक्कीच आवडेल. मित्रांनो, ज्यावेळेस आपण राजकारणाला बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातं की राजकारणामध्ये एक करप्शन्स, पैसे खाण्याची वृत्ती व तेच तेच ट्रॅडिशनल राजकारण केलं जातं, त्यामुळे त्याच्यामध्ये काही चेंजेस अपेक्षित आहे, त्याच्यासाठी काही नेतृत्व येणं गरजेचं आहे. अनेक ठिकाणी तर असंही बोललं जातं की IAS ऑफिसर किंवा शिपाई हा ग्रॅज्युएट असतो आणि मंत्री अथवा आमदार हा अंगठे बहादूर असतो. हे पूर्वीच्या काळापर्यंत पासून चालत आलेली म्हण आजही काही भागांमध्ये तशीच आहे. मग तिथं उच्च शिक्षित नसावा का? आपण अनेक वेळा हे म्हणत आलो की ग्रॅज्युएट लोकांनाच निवडणुकीला उभा राहण्याचा अधिकार मिळावा. मग अशा माझं जर शिक्षणाचं ची इच्छा आणि जर एखाद्या शैक्षणिक पार्श्वभूमी व एखाद्याला जर देश सेवा करण्यासाठी राजकारणात उतरून नवीन पद्धतीमध्ये दुर्लक्षित लोकांकडून न्याय देण्यासाठी जर कोणी जात असेल तर वाईट काय? मित्रांनो, इथं एक गोष्ट मी आवर्जून सांगेल की राजकारणामध्ये नवीन लोकांमध्ये आपल्याला पुढे जाण्यासाठी मी नेहमीच नाविन्यपूर्ण विषय घेऊन तुमच्या समोर आलो. आज जर तुम्ही विचार केला की ईव्हीएमच्या बाबतचा माझा कालचा व्हिडिओ, आजपर्यंत कोणी तुम्हाला हे सांगितलं होतं की राजकीय पक्ष त्यांच्या कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी हा प्रयत्न करताय म्हणून? कारण राजकारणाच्या सायकोलॉजीचा अभ्यास करून राजकारणात उतरण्याचा धाडसी निर्णय मिलिंद संपगावकर घेतोय. आज इथंच थांबूया. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.